काल आयफेल टॉवरला वरती ज्यावेळी गेलो ना आम्ही, त्यावेळी एक खरंच गंमत झाली. काय झालं की लेव्हल 2ला आणि लेव्हल 3, आता लेव्हल 3 म्हणजे एकदम वरती असतं, तो वरचं टोक जे आहे ना तिथून अख्खं पॅरिस दिसतं. आणि आम्ही ज्यावेळी तिकीट काढायला गेलो, आम्ही लेव्हल 3चं बुक केलेलं होतं, परंतु ऑपरेटरने आम्हाला लेव्हल 2 पर्यंतच L2 तिकीट दिलं. त्यावेळी आम्हाला वाटलं की अरे लेव्हल 3 बुक केलंय आणि लेव्हल 2चं तिकीट का देतोय. आणि त्यावेळी ऑपरेटर म्हणाला सुद्धा, यू नो व्हॉट, त्याच्या फ्रेंच इंग्लिशमध्ये, की लेव्हल 2 वरनं अधिक चांगलं दिसतं, तिथे तुम्ही जास्त टाइम स्पेंड करू शकता. पण आम्हाला वाटलं हा असंच पॅडअप करण्यासाठी बोलतोय. आम्ही गेलो लेव्हल 2 वर आणि लेव्हल 2 वर एक 15 मिनिटं घालवली, पण आम्हाला लेव्हल 3ला जायची घाई होती आणि मग आम्ही लेव्हल 3ला गेलो. लेव्हल 3ला गेल्यानंतर कळलं की वरनं चांगलं दिसतं, पण खरी मजा ॲक्च्युली लेव्हल 2लाच आहे. मग 15 मिनिटं लेव्हल 3ला घालवल्यानंतर आम्ही परत खाली आलो आणि लेव्हल 2ला जवळपास 1 तास घालवला, कारण तिथे सगळा फॅब्युलस परिसर आहे, त्यांनी डेव्हलप केलेला आहे. मग एक लर्निंग असं मिळालं की आपण कुठल्या तरी गोष्टीच्या हव्यासासाठी किती भागदौड करतो आणि जे हातात आहे ते आपण त्याचा आनंद घेत नाही. परत ज्यावेळी लेव्हल 2ला आलो त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्हाला तो ॲक्च्युली आनंद मिळाला. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या हातातनं ती गोष्ट निसटून जाते. लकीली आम्हाला इथे मिळालं ते खरं आहे. आणि यु नो व्हॉट, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कालच्या दिवसामधला सगळ्यात बेस्ट क्षण कुठला होता तर लेव्हल 2 नाही, लेव्हल 3 नाही, पॅरिसला खाली रात्री 11 वाजता आयफेल टॉवरच्या खाली बसून गार्डनमध्ये 100 लोक बसले होते. तिथे बसून ट्रम्पेटवरती म्युझिक चाललं होतं आणि तिथे बसून मस्तपैकी आम्ही फॅमिलीमध्ये बसून पिझ्झा खाल्ला आणि दॅट वॉज द गोल्डन मोमेंट. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद कसा मिळू शकतो आपण हव्याचं पण लागलो नाही तर, हे मला काळ कळलं.